हाय अँड हॅलो. तर आज मी करणार आहे छान एक समुद्राचं पेंटिंग, ज्याच्यामध्ये मी खूप कमी कलर्सचा यूज केला आहे. हार्डली 4 to 5 कलर्स. आणि मेन कलर आहे ब्लू. तर आपण स्कायसुद्धा ब्ल्यूने करतो आहे आणि आपण सीसुद्धा ब्लूनेच सेम ब्लूने करणार आहोत. तर स्कायसाठी मी सर्वात आधी ब्लू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन केलं आहे आणि त्याला एक प्रॉपर ब्लेंड देऊन एक बेस क्रिएट केला. सी पेंट करायच्या आधी आपण एक डिवायडर लाईन केली की आपल्याला एक अंदाज येऊन जातो की आपला किती भाग कॅनव्हसमधला आपण सीसाठी यूज करतो आहे आणि किती भागात आपण स्काय पेंट करतो आहे. कारण सेम ब्लू शेड आपण दोन्हीला यूज करतो आहे. सो सी करताना कधी पण जो अप्पर पार्ट आहे सीचा तो थोडासा डार्क असेल बिलो पार्टपेक्षा. तर जसं जसं आपण शेड करता करता खाली येतो आहे कॅनव्हसमध्ये, तसं आपल्याला व्हाईटचं मिक्सचर जास्ती ठेवायचं आहे. फ्लॅट ब्रशने बेस कोट सगळा दिल्यानंतर आपण छान राऊंड ब्रशने त्याच्या हलक्याशा डिटेलिंग्स करणार आहोत. हे पेंटिंग मी खूप सिम्पल ठेवलं आहे, जास्ती काही डिटेलिंग्स नाही ॲड केल्या आहेत, कारण की हे खूप पटकन होण्यासारखं आणि सगळ्यांना जमेल असं करायचा विचार केला होता मी. सो हे ट्युटोरियल सगळ्यांसाठी आहे, ज्यांना पेंटिंगची आवड आहे किंवा ज्यांना टाईम नाही मिळत आहे, बट एक 15 to हाफ ॲन आवर्समध्ये काहीतरी आर्टवर्क करायचं आहे, तर आपण हे इझिली कंप्लीट करू शकतो. व्हाईट कलरने डायरेक्ट टॅप करून करून क्लाउड्स खूप छान बनतात, जसं तुम्ही बघू शकता. फक्त व्हाईट कलर यूज करून पूर्ण क्लाउड्स आपले छान तयार झालेले आहेत. आणि आता सेम व्हाईटने आपण छान नाजूक लाईन्स देऊन एक पाण्याची डेप्थ म्हणू किंवा हलक्याशा लाटांचा फील देतो आहे. आणि समुद्राच्या सीनमध्ये नारळाच्या झाडाची पानं नाही आली तर काय मज्जा. म्हणून आपण एक छान त्याचा लुक कंप्लीट करण्यासाठी नारळाचे 2 पानं दाखवली आहेत. आणि झालं आपलं पेंटिंग तयार. कसं वाटलं तुम्हाला हे पेंटिंग? आणि तुम्ही करणार नाही ट्राय? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय. भेटूयात आपण पुढच्या डेटवर.